श्री संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या संपूर्ण कीर्तनाच्या ओरिजिनल कॅसेट मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण श्री संत सद्गुरू नारायणगिरीजी अगरबत्ती प्रेमकुमार वैजापूर। मोबाइल नंबर 9765150088।
सगळ्याला नमस्कार करतो, सगळ्याला नमस्कार करतो. मला उभं राहता येत नाही, बोलता येत नाही, आजारी आहे, तापही आहे, आजारी आहे, बोलता येत नाही. वार्षिक पुण्यतिथी महाराजांच्या मातोश्रींची, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, मातोश्री कापूस वाडगाव, वार्षिक पुण्यतिथी. बहुसंख्येनं आपण जमलेले आहात.
मी पण आलोय. मला आजारी आहे, उभं राहता येत नाही, बोलता येत नाही, झोप जाता, चक्कर येतं. कोणाला कीर्तन करा म्हटलं, उभं राहा म्हटलं, कोणी उभं राहत नाही. गावाले म्हणजे काय बोलू त्यांच्याकरता सांगा तुम्ही. आमच्यात जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही, माझे जेवढं शक्य आहे तेवढं ही सेवा केली मी. माझ्यानं होत नाही, आता उभं राहत नाही, मला बोलवत नाही, डोळ्याला दिसत नाही, चक्कर येऊन पडतो मी. सेवा केली समाजाची, गावाने तुमची सेवा केली, चांगली केली. पेटात पुण्यतिथी आली आज 15 दिवसाला. आज 15 दिवसाची एकादशी, पेटात पुण्यतिथीची एकादशी. हाच महिना मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी पुण्यतिथी, 100वी पुण्यतिथी श्रावण मासातली होऊन गेली. वार्षिक चालत आलेली भाद्रपद महिन्यात मार्गशीर्ष महिन्यातली पुण्यतिथी याच महिन्यात शुद्ध पक्षाला इथं करतो एकादशी. उद्या द्वादशी सकाळी काला 10 वाजता. पुण्यतिथी सद्गुरु गंगागिरी महाराज सराला भेट. 1 तारखेला पुण्यतिथी 1/1/2003 पुण्यतिथी बुधवार रात्री कीर्तन बेटात सराला भेट सद्गुरु श्री गंगागिरी महाराज. 2/1/2003 2/1 तारीख 2 तारीख 1 जानेवारी तारीख 2 जानेवारी 2003 तारीख 1 जानेवारी संध्याकाळी पुण्यतिथी रात्री कीर्तन बेटात. आज 15 दिवसाची येणारी 1 तारीख बुधवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनसमुदाय दर्शनाला येतो. रात्री कीर्तन. दुसऱ्या दिवशी अमावास्या सकाळी 10 वाजता कीर्तन. गुरुवार तारीख 2 जानेवारी 2003 1 जानेवारी 2 जानेवारी 2003 साल जानेवारी महिना. पहिला दिवस बुधवार जानेवारी 1 तारीख पुण्यतिथी रात्री बेटात कीर्तन. याच वेळेला अंदाजे 7:30 8 7:30 8. दुसऱ्या दिवशी सकाळी काला होईल, इथं होतो तसा तिथंही सकाळी होईल. अमावास्येच्या दिवशी काला, सकाळी गुरुवारी काला. गुरुवार तारीख 2 महिना 1 जानेवारी तारीख 2 जानेवारीची जानेवारी महिन्याची 1 तारीख पुण्यतिथी रात्री कीर्तन. जानेवारी महिन्याची 2 तारीख सकाळी काल्याचं कीर्तन बेटात. इसवी सन 2003. आजपासून येणाऱ्या 15 दिवसाची बेटातली पुण्यतिथी. अखंड हरिनाम सप्ताह 8 दिवस. गुरुवार 8 दिवस अखंड हरिनाम सप्ताह. ठराविक लोकांनी मागे घातलेल्या लोकांनी, त्यांना जर शक्ती असेल, इच्छा असेल, पंक्ती घालू शकतील. नसली इच्छा तथास्तु, नाही म्हणून सांगू शकतात. बेटाचा परमार्थ आहे, इथलचा परमार्थ आहे. मी आजारी आहे. हे गाव, कोणत्याच गावाबद्दल मला बोलता येत नाही. माणसं तेवढे समंजस नाही आहेत. माणसं मोठे सुंदर आहेत, चांगले आहेत, पण त्यांना अहो महाराज मिळाला काय आणि काय केलं काय. एवढ्या समाजातून महाराजाला वेट सिमेंट मातेला असा खर्च तरी किती येईल महाराज मिळाला.
माणसाला काही 1 रुपया खर्च येणार नाही. काय कोण दया करते आणि कोण काय करते राजा. माणसाच चांगले नाही आहेत. चांगले नाहीत म्हणजे चांगलेच आहेत. चांगले नाहीत म्हणजे विचारी नाहीत. विचार नाहीत म्हणजे फक्त आमच्या बाबतीत विचार नाही. बेटाची सेवा आम्ही केली, घडेल तशी गेली. बेटाची आमच्या लोकांनी केली सेवा. पकवा जाऊ झाले, कोणी भजनं केले, कोणी म्हटले. दुनियेत फिरलो, सप्ते केले, अमका झाला तमका झाला. श्रावण मासातले वार्षिक सप्ते झाले. 15-15, 20-20 लाखापर्यंत सप्ताहाला लोक आले. गंगाधर महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे. आम्ही करायची तेवढी शरीरानं घडेल तेवढी सेवा केली. घोष घोष करो कथा सदा नाम घोष महिला मंडळ
मरायच्या दारात माणसं मरायच्या दारात वारे हौशी समाज वारे हौशी 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 हो हल्ला का हल्ला का नका कशाला कसा कार्यक्रम बंद होतील आता ना नको म्हटलं नको आहे आम्हाला जायला हे नको आहे नको म्हटलं उद्या आम्ही नाहीच आलो हे अतिरेकी माणसं आहेत अशी जगामध्ये नको म्हटलं तरी नको म्हटलं काय मिळलं ह्या बायला असं नाही घातलं हो येऊ नका हो येऊ नका येऊ नका पुंडले श्री ज्ञानदेव गिरी महाराज भंडारीनाथ महाराज
वाडगाव समाज फार जमला. सोय बरी आहे इथं. दोन्हीकडून इमारती आहेत थंडीच्या दृष्टीनं. पुढे सडक आहे, हॉटेलवाले बसलेले आहेत सडकेवर. मागे भिंत आहे, आधार आहे. थंडीच्या धोरणातून माणसं एकत्र बसले. हवा गार थोडी कमी भासते. कापूसवाड गाव आहे. महाराजांची जन्मभूमी. आज मातोश्रींची पुण्यतिथी. उद्या 10 वाजता काल्याचं कीर्तन या ठिकाणी. 4-2 जवळपासचे लोक भाकरी घेऊन येतात कापूसवाड गावाला सकाळी. उद्या लाडगाव, आणखी वेरगाव, फकीराबादवाडी, मस्की सिद्धापूरवाडी. 10 वाजेपर्यंत येतील. लवकरच कार्यक्रम होऊन जाईल, उरकला जाईल. भाकरी लवकर घेऊन येतील. सालाबाद प्रमाणे कार्यक्रम चालू आहेत परमार्थाचे. वर्ष काय मोठं जगाला दुनियेला चांगलं आहे असं नाही आहे. खाण्यापिण्याच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याची तर फार अडचण आहे. खाण्याची परिस्थिती जेमतेम ठीक म्हणता येईल. ज्वारीचे पिकं अजून हाती यायचेत. पाण्याचा प्रश्न फार भेडसावणारा आहे. उन्हाळा अवघड. प्रयत्नांती परमेश्वर. दिवसेदिवस सृष्टीची परिस्थिती, पावसाची परिस्थिती बिकट आणि अवघड कठीण झालेली आहे. पाण्या वाचून जगणं अवघड आहे. पाणी कमी कमी होत चाललंय. कदाचित पुढच्या वर्षी देवानं जर चांगला पाऊस दिला, भरपूर धान्य पिकलं, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामला मातरम वंदे मातरम. वंदे नमस्कार असो. मातरम आपली आई ही भारतभूमी जन्मभूमी माता. हे सुजलाम असो सुफलाम असो. मेघाने पाणी पाऊस पडून सुजलाम. पाण्यानं समुद्र तर अखंड भरलेला आहेच. कधी कमी तिळभर कमी होत नाही ना तिळभर वाढतही नाही. समुद्र माप प्रविशंती यद्वत आपूर्यमान मचल प्रतिष्ठम. समुद्र माप प्रविशंती यद्वत. पूर्ण भरलेल्या समुद्रामध्ये धोधो पाऊस पडून नद्या नाल्यांचे महापूर समुद्रात जरी गेले तरी समुद्र किंचितही वाढत नाही. कसलाही दुष्काळ पडला, अवर्षण पाऊस नाही पडला, समुद्र कधीच कमी होत नाही. समुद्राप्रमाणे भगवान तसाच पूर्ण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. विठ्ठल विठ्ठल. महात्म्यांची पुण्यतिथी, मातोश्रींची पुण्यतिथी. पुण्यतिथीच्या निमित्तानं हा ज्यांची पुण्यतिथी आपण घालतो ते महात्मे तरी करतात तरी काय. जग आहे काय करतं. महात्मे तरी जगातच आहेत. जगातच तुम्ही आम्ही जगातच. महात्मा
मग तुमच्या आमची काय कधी कोणी पुण्यतिथी घालीत नाही, घातली जात नाही. कोणी महात्मे येतात त्यांची मात्र पुण्यतिथी घातली जाते. का पुण्यतिथी? ज्या दिवशी ये लोक यात्रा महात्म्यांची संपली तो दिवस म्हणजे पुण्य दिवस, पुण्यतिथी. तिथी मिती दिवस जो त्या महात्म्याच्या जाण्याचा तो काळ, ती तिथी मिती पुण्य आहे. महात्मा गेला एक, आले त्यावेळेला महात्मे नसतात. देवही येतो, देवाची जयंती असते, देवाची पुण्यतिथी नसते. देवाची पुण्यतिथी म्हणजे देव मरतच नाही तर पुण्यतिथी कशी घालतात? ज्याची हे लोक यात्रा देहाची संपली त्याची पुण्यतिथी. देवाची यात्रा संपत असते पण देहाची यात्रा नाहीये देवाची. देवाचा देह, देवाचं शरीर, देहाचा विग्रह म्हणजेच देवाचं स्वरूप. देवाचं स्वरूप नष्ट होत नसतं, मरत नसतं. जो मरत नाही तो देव, जो मरत तो जीव. वास्तविक जीव तरी देवाचा अंश आहे. ममैवांशो जीवलोके, ममैवांशो जीवलोके, जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. तेवी मनःषष्ठा येया, इंद्रिया ते धनंजया. जीवने देहापासून गेला. मग तिथे गेल्यानंतर या देहाची इंद्रिय घेऊन जीव 16 तत्वाचं लिंग शरीर. लिंग म्हणजे सूक्ष्म, देहात सूक्ष्म शरीर. झोपेत स्थूल शरीर शांत आहे. लिंग शरीर विश्रांती घेते अज्ञानात. या स्थूल देहातून लिंग शरीर भटकत. अर्धांगवात. सगळं शरीर चांगलं असतं, पाय चांगले, हात चांगले. हात काम करीत नाहीत, पाय काम करीत नाहीत. हात तर चांगलेच होते सलन, पाय चांगलेत, मग काम का करीत नाहीत? एक कवच आहे वरते, याच्या आत आहे. या हाताला हलवायचा हात आत आहे, याच्या आत. त्याला लिंग शरीर म्हणतात. वार याच्यावरून नाही जात. याच्या आत जे लिंग शरीर आहे त्याच्यावर वार गेलं म्हणजे हे कवच आहे नुसतं. तलवारांवरची म्यान, तलवारीवर म्यान आहे. म्यान वेगळे आणि तलवार वेगळे. तसं हे शरीर म्यान आहे समजा. याच्या आत सूक्ष्म शरीर आहे आणि सूक्ष्म शरीरावरून वार गेलं म्हणजे हे कवच काय करू शकत नाही. हे कवच खालीवर करायला आत, हा इंद्रिय हात आत आहे. सांगायचं तर तात्पर्य त्याला लिंग देह म्हणतात. सूक्ष्म शरीर. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, 5 त्रिक 15, 16 मन किंवा अंतःकरण. या 16 सूक्ष्म तत्वाला लिंग देह म्हणतात. हे लिंग शरीर ब्रह्मांडात फिरत. स्थूल देह इथं जोडून भस्म होतो. केलेलं पाप पुण्य स्वर्गात, स्वर्गात कोण भोगिले? हे तर शरीर इथं जोडून भस्म झालं. आणि पाप पुण्य तर शास्त्र सांगतो भोगावं लागतं. मग शरीर इथे गेलं, मग ज्या अर्थी स्वर्गात किंवा इकडं तिकडं पाप पुण्य भोगावं लागतं, त्या अर्थी या शरीराला सोडून दुसरं कोणीतरी भटकणारं जाणार येणार आहे. ते लिंग शरीर आहे. हे शरीर भस्म होतं जळून. पुरलं तर माती होते, जाळलं तर राख होते, कोल्या कुत्र्यांनी खाल्लं ते विष्ठा होते. या चुके दोही काजा
तरी होय क्रमीचा पुंजा, हा परिणाम कपिध्वजा कश्मळुगा. हे विपाये आगीत पडे, तरी भस्म होऊन उडे. का झाले श्वाना वरपडे, तरी ते विष्टा. या चुके दोही काजा, तरी होय क्रमीचा पुंजा, हा परिणाम कपिध्वजा कश्मळुगा. विठ्ठल बेटात आलो राहिलो. बेटाचा परमार्थ पुढं माणूस भेटणार नाही. आता माझ्याच जागेवर आज मला पाहिजे माणूस भेटत नाही, भेटणारही नाही, भेटूही नाही. भेटाचा परमार्थ हा फार बेकार परमार्थ आहे. तिथल्या माणसाला पिळून काढणार. सरकार जसा ऊस घातला पिळून निघतो, तसं बेटाची गादीमध्ये तिथं गादीवर येणाऱ्याला पिळून काढणारी गादी. बसू नाही कोणी, आणि बसायचं असेल तर उद्या या, चला मी तयार आहे. बेकार बार मारते. इतकं कुठे यायचं काय, इतकं कुठे हांजे लोकरंजन मनोरंजन, इतकं काय काय नोकरी आहे काय, इतकं पारतंत्र्य, इतकं परस्वाधीन चिन्ह नसा. हे आम्ही मानून घेतो, करतो तुमच्यात वागून. इतके कार्यक्रम काय करायचे होत नाही आम्हाला. अहो मला ताप आहे, माझं बरं वाटत नाही, मी तुमच्या पुढं काठीला धरून उभा आहे. कशा करता हो, तुमचा पगार नाही आहे. आणि होत नाही म्हटलं तिथं प्रश्नच काय. आणि हे गाव आहे, आता हा मारुतीराव काय म्हणा. अहो बाकीच्या गावाला नसेल कळत, मारुती अगदी कळत नाही असा आहे का मारुती. भेटात राहिलेला मनुष्य चांगला मनुष्य, सज्जन आहे, फार चांगला आहे, आमचा आवडीचा प्रेमाचा आहे. अहो तुम्हाला गावाला कळत नाही, तुम्ही आम्हाला आजारी असताना उभं राहून तुम्ही कीर्तन ऐकताय म्हणजे. अहो म्हणजे तुम्ही कोणत्या देशाचे माणसं आहेत आणि कसले माणसात. विठ्ठल वांजरगावचा एक ट्रॅक्टर निघाला होता इकडं माणसं भरून. मी बेटात पडलो होतो, उठता येत नव्हतं मला. टाइम झाला, या लोकांनी उठून बळजबरीने गाडीत बसलो. वांजरगावच्या पुलावरून पुढं आलो. ट्रॅक्टरमध्ये माणसं बसत होते. त्यांना सांगितलं की बाबा येऊ नका, माझी काही तब्येत बरी नाही, तिथं आज कीर्तन होणार नाही. मी तिथं कीर्तन होणार नाही लोकांना सांगून आलोय. हे आमच्या मारुतराव इथं आम्हाला उभा करून मागे टाळ उभवायला वाजवायला तयार झाला. आम्ही मेलो म्हणजे असंच टाळ वाजवतील, संपलं. तुम्ही कळून चुकले कसे आहात ते, फक्त तुम्ही टाळ वाजवता. परिस्थितीची तुम्हाला तेवढं जाणीव नाहीये. फक्त तुम्ही टाळ वाजवतात हे लोकांना दिसलं म्हणजे तुमचं कर्तव्य संपलं. विठ्ठल हो, माझी इथे कीर्तन करण्यासारखी परिस्थिती असते तुम्ही वांजरगावच्या लोकांना कसं सांगतो. गाडीत बसल्याला मी येताना सांगितलं की जाऊ नका बेटात, कापूस वाडगाव जाऊ नका, मला कीर्तन होत नाही, मी नुसतं भेटून येणार आहे. इथं आलं तर उभं राहावं लागलं. राजा हो तुम्ही माणसं स्वतः तुम्ही ओळखून घ्या ना, तुम्ही कोणत्या पद्धतीचे रीतीचे येते. ज्याला कळतच नाही त्याला माणूस म्हणण्यात तरी काय अर्थ आहे. विठ्ठल बोला बोला
भगवान येतात, इथून जातातही. जीव येतात जातात, भगवान येतो जातो. भगवान आला तर जयंती चांगलंय, आल्या दिवसापासूनच चांगलंय. देव येईल ते जे करेल आयुष्यभर ते वाईट काय करणार, म्हणून त्याचं आगमनच चांगलंय, म्हणून जयंती त्याची. देवाची पुण्यतिथी नसते, देव मरत नाही. साधू जीव आलाय, इथून पुढं तो चांगलं वागणार आहे. चांगलं वागून ज्याचं आयुष्य शेवटी सुंदर गेलं, परमार्थात गेलं, देवाच्या सेवेत गेलं, त्याचा शेवटचा दिवस चांगल्या कामात गेला, आयुष्य चांगल्या कामात गेलं. शेवटपर्यंत आयुष्य पुण्य कामात गेलं, पुण्यकर्मात. म्हणून शेवटच्या दिवसाचा तिथी मिती धरून पुण्यतिथी, पुण्य दिवस, साधूचा पुण्यतिथी म्हणून उत्सव करतात. देवाची पुण्यतिथी नसते, देव मरत नाही, साधूही मरत नसतात. तसं तर तुम्ही आम्ही मरत नाही. पण जरा विचार तो खोल आहे, खोल विचार तुम्हाला अवघड जातात ऐकायला, बरं का. इथं कोण जीव मरत नाहीये. जीवन देखे मरण, जीवन देखे मरण, जीवन देखे मरण, जीवन देखे मरण. धरी नवी सांडे जीर्ण, धरी नवी सांडे जीर्ण. उपदिष्टे कारण, उपदिष्टे कारण, जीव तुम्ही आम्ही मरत नाहीये, पण तेवढा कळत नाही. जीव ज्याला मी म्हणतो ते नष्ट होत, म्हणून स्वतःला मरतो म्हणतो, म्हणून सगळेच तसे. सगळ्याची समजूत चुकीची आहे. एकाची समजूत चुकीची असली तर दुरुस्त करता येते. सगळ्याची समजूत चुकीची म्हटल्यानंतर ते दुरुस्त करायला कोणी दुरुस्त करावे. तुम नकटे हम नकटे, सब नकटों का मेला, उसमें एक नाक वाला, वो भी उनका चेला. विठ्ठल वासांसी जीर्णानि यथा व्याय, नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णानि, धन्यानि संयाति नवानि लेहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन येडीजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाते. विठ्ठल म्हणून मरतच नाही, म्हणून ज्याला मरतच नाही, हे ज्याला ठाम कळले तो रडतच नाही. ज्याला मरणच कळत नाही, मरत नसताना मरतो म्हणतो, चुकीची समजूत रडतो. मग चुकीच्या समजुतीनं जो रडतो
त्याची समजूत पटवणं फार अवघड आहे विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात कार्य गेले म्हणून करशे तळा कार्य गेले कोणाला दिली म्हणजे खोटा उगाच कोल्हाळा गोंगाट मेला 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 कशाचा मेला मरतच नाही त्याला मेला कसा म्हणतात मेला दुसरा म्हणतो स्वर्गाला गेला तिसरा म्हणतो आमचे वडील कैलासाला गेले मग मेले कुठं कैलासाला गेला तो मराल कसा मेला तो कैलासाला जाईल कसा इथं मेला तो वैकुंठाला जाईल कसा जो जिवंत आहे तो कैलासाला जाईल जो जिवंत आहे तो वैकुंठाला जाईल मेला म्हणता कसं मेला म्हणणं चूक आहे मरत नाही जीव म्हणजे देह नव्हे जे मेल ते आपण नव्हे मरतो ते स्वरूप आपलं नव्हे आपलं स्वरूप आहे ते मरत नाही जे मरत आहे ते आपण नाहीत